नांदगाव पंचायत समिती येथील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांनी तक्रारदारांच्या कार्यालयातील टेबलरची चांगली तपासणी अहवाल करून देण्यासाठी 8,000 रुपयाची लाच स्वीकारताना या लाचखोर अधिकाऱ्यास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। नांदगाव पंचायत समिती कार्यालयाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले, वय वर्ष 46, राहणार महाजनवाडा, मुक्ताईनगर, मालेगाव रोड, नांदगाव हे तक्रारदारांच्या कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी येणार होते। कार्यालयात तक्रारदार यांची टेबलची तपासणी व्यवस्थित करून देतो म्हणून व चांगले तपासणी अहवाल देतो म्हणून नवले यांनी 3,000 रुपये द्या अशी मागणी केली होती। तसेच यातील तक्रारदारांच्या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी जमदडे याची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्याच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या, मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून एकूण 8,000 रुपये स्वीकारून तक्रारदार यांची दप्तर तपासणीचे 3,000 रुपये व जमदडे यांची चौकशी क्लिअर करण्याची 5,000 रुपये असे एकूण 8,000 रुपये घेताना नांदगाव पंचायत समिती कार्यालयात सायंकाळी 4:30च्या सुमारास रंगेहात मिळून आले आहे। म्हणून त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 7A अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम नांदगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवालदार सुनील पवार, संदीप वनवे, योगेश साळवे, नाशिक युनिट यांनी ही कारवाई केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नांदगाव।